विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, या जगाचा प्रकाश, द लाइट ऑफ वर्ल्ड, तथागत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी, धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, सिंबल ऑफ नॉलेज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आयुष्यमान सचिन भाऊ नंदेश्वर या परिवारामध्ये बुद्ध रूप, बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना या परिवारामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. प्रतिष्ठापे मी म्हणतो आपण पालीमध्ये. तथागत भगवान बुद्धांची ही जी मूर्ती आहे, हे प्रतिरूप आहे, हे प्रतिबिंब आहे, हे बुद्ध रूप आहे. या मूर्तीला ही जी मुद्रा आहे ना, भगवान बुद्धांच्या मुद्रा, मुद्रा म्हणजे पोझिशन आजच्या इंग्रजी भाषेमध्ये, तर एकूण 11 प्रकारच्या मुद्रा आहे. तुम्ही महापरिनिर्वाणाची मुद्रा पाहिली असेल, सिंहशय्यामध्ये आहेत भगवंताची सिंहशय्या. तर भगवान बुद्धांना नरसिंह म्हणतात, शाक्य सिंहही म्हणतात. तर ही जी मूर्ती आहे, अनेक लोकांना एक भ्रम आहे की ही मूर्ती आशीर्वाद मुद्रा आहे. ही मूर्ती आशीर्वाद मुद्रा नाही, हिला तर्जनी मुद्रा म्हणतात. कोणती मुद्रा? तर्जनी मुद्रा. 11 बुद्ध मूर्तीचे जे 11 मुद्रा आहे ते मी यापूर्वीही माझ्या प्रवचनामध्ये सांगितलेले आहे. तर आज या नंदेश्वर परिवारामध्ये, डोळे उघडायचे आहेत, आज या नंदेश्वर परिवारामध्ये हात खाली ठेवा, या बुद्ध रूप बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. बुद्ध मूर्तीलाच मंगल मूर्ती म्हणतात. बुद्ध मूर्तीलाच काय म्हणतात? मंगल मूर्ती. आता काही लोक मंगल मूर्ती तुम्हाला माहितच आहे, जे मनुष्याचं मंगल करते. तथागत भगवान बुद्धांचं 38 मंगलाची गाथा आहे. कोणती आहे ती? बोलू नका. महामंगल सूत्रामध्ये मनुष्याचं मंगल कशामध्ये आहे, या जगाचं मंगल कशामध्ये आहे ते महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. तर या जगाचं मंगल करणारी अशी 28 बुद्धाची मान्यता आहे. तर त्याच्यामध्ये मंगल बुद्ध आहे. तर ही मंगल मूर्ती, ही बुद्ध मूर्ती या परिवारामध्ये तिची प्रतिष्ठापना झालेली आहे. जगाला वाचविणारा बुद्ध या परिवारांनी या ठिकाणी आणलेला ही बुद्ध मूर्ती. आपण मोहेंजोदडो किंवा मग ती हडप्पा जी संस्कृती ऐकतो, जिला इंडस सिव्हिलायझेशन म्हणतात, सिंधू सभ्यता म्हणतात. तर काही लोक म्हणतात त्या मोहेंजोदडो सिंधू सभ्यतेमध्ये काही मूर्त्या प्राप्त झाल्या, परंतु त्या मूर्त्या नाही आहे. मोहेंजोदडोला सम्राट कनिष्काचा स्तूप आणि सम्राट कनिष्काच्या नाणी सिक्के प्राप्त झालेले आहे. तुम्ही सर्च केलं तर मोहेंजोदडोचा कनिष्क काळातला तुम्हाला स्तूप लक्षात येते. मोहेंजोदडोला ज्या सिंधू सभ्यता म्हटली जातं, सरळ बसा बरं, ज्या मोहेंजोदडो सिंधू सभ्यता म्हटल्या जातं, तिथं काही मूर्त्या प्राप्त झाल्या असं म्हणतात, परंतु मूर्त्या नाही आहेत. ते खिलौने आहे. काय आहे? खिलौने आहेत. त्या मूर्त्या नाही आहेत. टेराकोटा. टेराकोटा म्हणजे काय? मातीपासून बनवलेले, मातीपासून. तिथे तर अलीकडे बुद्धाची मूर्ती ही प्राप्त झाली आहे. मी तो विषय सांगणार नाही. मी तुम्हाला आज खापऱ्या महाराजची कहाणी सांगेन. तर आज बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. म्हणून मग जगामध्ये सर्वात आधी कुठल्याच देवी देवताची नाही. लक्षात घ्या, जगामध्ये पहिल्यांदा जर मूर्ती कुणाची तयार झाली असेल, निर्माण झाली असेल, तर ती तथागत बुद्धांची. लक्षात घ्या, कुठल्याच देवी देवताची नाही. हे सगळे नंतर मागावून, हे सगळ्या फोटो वगैरे जे राजा रवी वर्माने हे जे हिंदू देवी देवतांचे जे फोटो वगैरे आहे ना, रंगीत चित्र, हे जेव्हा कागदाचा शोध लागला, चायना मधून कागद जेव्हा भारतात आला, तेव्हा कुठे हिंदू धर्माचे रंगीत जे फोटो तुम्हाला दिसतात ना बाजारामध्ये वगैरे, हे सगळे आणि जे काही मूर्त्या असेल त्यांच्या त्या. पण जगामध्ये पहिल्यांदा मूर्ती कुणाची तयार झाली असेल तर ती तथागत बुद्धाची. आलं का लक्षात तुम्हाला? कोणाची तयार झाली? तथागत बुद्धांची. तथागत बुद्धांची मूर्ती. आणि ही तथागत भगवान बुद्धांची मूर्ती
चौथी धम्म संगीती जे वसुमित्र भिक्खू आणि अश्वघोष नावाचे भिक्खू यांच्या नेतृत्वामध्ये चौथी धम्म संगीती काश्मीरला भरवण्यात आली होती, कुंडलवनला. त्याचं आयोजन, त्याचा खर्च केला होता बौद्ध सम्राट कनिष्क यांनी. कोणी? कनिष्कानं. आणि त्या चौथ्या धम्म संगीतीमध्ये असं पारित करण्यात आलं, ठरविण्यात आलं, त्याच्या अगोदर बुद्धांच्या मूर्तीची मूर्तीपूजा नव्हती. काही लोक म्हणतात बुद्धानं मूर्तीपूजा सांगितलेलीच नाही. आता बुद्धाच्या काळात मूर्त्याच नव्हत्या तर सांगण्याचा प्रश्नच नाही. काही लोक म्हणतात की नाही बुद्धानं कुठं मूर्तीपूजा शिकवली, मूर्तीपूजाला बुद्धानं विरोधच केलेला आहे. अरे बुद्ध मूर्तीच नव्हती बुद्धाच्या काळात, तर बुद्ध मूर्तीचा विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण येत नाही. लक्षात घ्या, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर मी हा विषय आधी घेतलेला आहे, प्रतीक पूजा व्हायची. बुद्धाच्या जीवनाशी संबंधित निगडित जे प्रतीक होते, सिम्बॉल होते, त्याची पूजा व्हायची. लक्षात घ्या, महापरिनिर्वाणानंतर जे स्तूप वगैरे. मग सम्राट कनिष्काच्या कालखंडामध्ये बुद्धाची पहिली मूर्ती तयार झाली. त्यांनी सोन्याच्या सिक्क्यांवर, तांब्यांच्या, कांशांच्या सिक्क्यावर, चांदीच्या सिक्क्यांवर बुद्धांच्या आकृती काढल्या. लक्षात घ्या, कोण? बौद्ध सम्राट कनिष्क यांनी, सम्राट अशोकाच्या नंतर. लक्षात घ्या. आणि जगातील पहिली बुद्ध मूर्ती मथुरा या ठिकाणी तयार झाली, गांधार या ठिकाणी सुद्धा एकाच वेळी तयार झाली, आणि अमरावतीला सातवाहन काळामध्ये. मी ते सांगणार नाही. तर या जगामधले 3 मूर्ती कला केंद्र, या भारतामध्ये 3 मूर्ती कला केंद्र प्रसिद्ध होते. ते मूर्ती कला केंद्र म्हणजे एक, जसं मथुरा मूर्ती कला केंद्र बुद्धाच्या, गांधार म्हणजे काय, आजचं अफगाणिस्तान, तो भारताचाच भाग होता, जम्बूद्वीपाचा. तर गांधार बुद्ध मूर्ती कला केंद्र, मथुरा बुद्ध मूर्ती कला केंद्र, आणि साऊथ इंडिया मधलं अमरावती बुद्ध मूर्ती कला केंद्र. अमरावती प्राचीन बौद्ध स्थळ आंध्रातलं. आलं का लक्षात तुम्हाला? छोट्या छोट्याही होत्या, कलिंग शैली, नांगर शैली, गुप्त शैली, पाल शैलीमध्ये सुद्धा चोला जे पिरियड आहे, चोल राजांच्या काळामध्ये सुद्धा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. चोल नाव ऐकलं तुम्ही? चोला डायनेस्टी. चोल राजे बुद्धिस्ट होते, ते हिंदू नव्हते, ब्राह्मण नव्हते. आपण कधी कधी असं म्हणतो आज बुद्ध मूर्तीचा कार्यक्रम आहे म्हणून. ते तुम्ही असं वगैरे पाहिलं का? बुद्धाचं असं पाहिलं का असं वगैरे? ते त्याला उष्णिशा म्हणतात. काय म्हणतात? उष्णिशा. तर तुम्ही गांधार देशामध्ये ज्या मूर्त्या तयार झाल्या का नाही, गांधार देशात, तर गांधार देशातल्या मूर्त्या तुम्हाला असं जटा दिसते, अशा लांब लांब केस बुद्धांचे असे. मथुरेतल्या मूर्त्या तुम्हाला असे दिसते. ठीक आहे ना, मी ते सांगणार नाही. आणि अमरावतीच्या ज्या मूर्त्या आहेत साऊथ इंडिया मधल्या, त्या ताजमहालाचा जो दगड आहे का नाही, ताजमहालाचा दगड, त्याच्यापासून बनलेल्या मूर्त्या तुम्हाला साऊथ इंडियामध्ये त्या सापडतात. लाल दगडातल्या इकडे उत्तर भारतामध्ये, आणि तिकडे बेसॉल्ट पत्थर मध्ये तिकडे आपल्या कुठं गांधार देशात म्हणजे अफगाणिस्तान मध्ये ज्या प्राचीन मूर्त्या मिळतात. ठीक ना. आणि अमरावतीच्या साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये ज्या मूर्त्या मिळतात त्या कशा मिळतात? संगम मरमरी दगडाच्या, ज्या दगडापासून ताजमहाल बनला का नाही. ताजमहाल नागवंशी लोकांनी बांधला, चांबारांनी. इंग्रजांच्या डायरीमध्ये त्यांची नावं नोंदलेली आहे. आपल्याला किती खोटं खोटं शिकवलं. शहाजहानाने ते कारागिराकडून बांधून घेतलं, आणि मग ते पुन्हा तयारच नाही झालं पाहिजे, दुसरा ताजमहाल तयारच नाही झाला पाहिजे, तर त्याला मारून टाकलं बा, त्याला मृत्यूदंड दिला. कोण? शहाजहानानं. असं आपल्याला खोटं खोटं शिकवलं. मलाही शिकवलं गेलं. पण ताजमहाल सगळं काही, या भारतातला लाल किल्ला असेल, सगळ्या वस्तू, लेण्या वगैरे सगळं चौदार तळ्यापासून सर्व कोण बांधलं? नागवंशी लोकांनीच बांधलं. ब्राह्मणाची ताकदच नाही दगड उचला ते बांधण्याची. एवढी शिल्पकला अजंठा वेरूळ आहे की नाही. ताजमहाल कोणी बांधला? लक्षात घ्या. त्याच्यावर सिनेमा आला का नाही आता सध्याला. ताजमहाल नागवंशी चांबार लोकांनीच बांधला उत्तर भारतातल्या, कारण तो आग्र्यामध्येच आहे. त्याचा इतिहास आहे. तर ह्या ज्या बुद्ध मूर्त्या आहे, ह्या बुद्ध मूर्त्या आपण प्रतिकात्मक, बुद्धाची मूर्ती आपण इतर देवी देवतांसारखी त्यांची पूजा करत नाही. इतर लोक त्यांच्या मूर्ती समोर काहीतरी मागतात, म्हणत मी तुला असं असं, तर मग तू मला तसं तसं. आपल्याकडं तसं नाही. बुद्धाची आपण गुणाची पूजा करतो. बुद्धांचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9, अशा 24 गुणांची आपण पूजा करतो. मूर्तीची पूजा नाही करत. मूर्ती एक सिम्बॉलिक जरी असेल तरी आपण सद्गुणांची पूजा करतो. लक्षात घ्या. बाकींच्या सारखी अंधश्रद्धेसारखी आपण पूजा करत
नाही. लक्षात घ्या, बुद्ध मार्गदाता आहे, मोक्षदाता मुक्तिदाता नाही. आलं का लक्षात तुम्हाला? बुद्ध तुम्हाला आशीर्वादही देत नाही आणि बुद्ध तुमच्यावर कोपतही नाही. बुद्ध तुम्हाला मार्ग सांगते, त्या मार्गावर चालले तर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. समजलं का तुम्हाला? सरळ सरळ भाषेमध्ये. तर ही बुद्ध मूर्ती आज या परिवाराने बसवलेली आहे. तर तेव्हापासून सम्राट कनिष्काच्या कालखंडापासून बुद्ध मूर्त्या प्रतिष्ठापना करण्याची, त्याचं पूजन करण्याची, म्हणून बरं झालं त्या बुद्ध मूर्त्याही तयार झाल्या. तर आहे की नाही, जमिनीमध्ये जिथं जिथं बुद्ध मूर्त्या प्राप्त होतात आपल्याला सांगता येतं की आमची ही धरोहर आहे. आहे की नाही? बुद्ध मूर्त्याच नसत्या मुस्लिमांसारखं तर आपल्याला सांगता आलं नसतं. आज बुद्ध गेल्या, त्या मूर्त्या निघाल्या म्हणून तुम्ही म्हणता हे बुद्ध गया होय. आहे का नाही? हे लुंबिनी आहे आणि हे असं आहे तसं आहे. या जमिनीवरतही बुद्ध आहे आणि जमिनीच्या खाली सुद्धा काय आहे? बुद्ध आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, असा इथे एक प्रश्न आहे असा, जगामध्ये सर्वात जास्त जमिनीखाली कोणाच्या मूर्त्या प्राप्त झाल्या? प्रश्न आहे, जागतिक प्रश्न. जगामध्ये सर्वात जास्त जमिनीखाली कोणाच्या मूर्त्या प्राप्त झाल्या असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे तथागत बुद्ध. पहा किती मोठं. जगातली गोष्ट सांगत आहोत मी. जगात सर्वात जास्त जमिनीखाली उत्खननामध्ये कोणाच्या मूर्त्या जास्त मिळाल्या? महावीराच्या नाही, बुद्धांच्याच. आता तर स्वीडन देशामध्ये मूर्ती मिळाली. स्वीडन देशात 5व्या शताब्दीत स्वीडन देश, लक्षात घ्या. तिकडे तर आता त्या पिरॅमिडच्या देशामध्ये, इजिप्त देशामध्ये सुद्धा बुद्धाची मूर्ती प्राप्त झालेली आहे. तिकडे इंडोनेशिया आणि कंबोडिया पर्यंत इतक्या बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. लक्षात घ्या. तर बुद्ध मूर्तीनं नुकसान नाही झालं. बुद्ध मूर्तीनं नुकसान झालं नाही, उलट बुद्ध मूर्त्यांची चोरी करून देवी देवता त्यांना बनवण्यात आलेला आहे. ते आपल्यावर निर्भर आहे. इतरही बौद्ध राष्ट्रातली लोक बुद्धाच्या मूर्तीची पूजा करतात. मग काय ते देश लयाला गेले? त्यांची हानी झाली? नुकसान झालं? अजिबात झालं नाही. काही लोक बुद्ध मूर्तीचा विरोध करतात म्हणून मी ते सांगत आहोत. बुद्धाच्या वेळी, बुद्ध जिवंत असताना बुद्धाची मूर्ती तयारच झाली नाही. तर बुद्ध मूर्तीचा बुद्धाने विरोध केला बा मूर्ती पूजेचा, असा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. मी आताच सांगितलं तुम्हाला, सम्राट कनिष्काच्या काळापासून मूर्त्या तयार झाल्या. सम्राट कनिष्काच्या काळामध्ये बुद्ध होते का? मग बुद्धाने मूर्ती दिसली का? त्यांची बुद्ध मूर्ती त्याने पाहिली का स्वतः? माझी मूर्ती बसवली बा उपासकाने बनवली? आणि नाही. लक्षात घ्या. म्हणून बुद्ध मूर्ती सम्राट कनिष्काच्या याच्यामध्ये तयार झाली. तर भिक्खूंचा एक ड्रेस कोड असतो. भिक्खूंचा काय असतो? एक ड्रेस कोड असतो भिक्खूंचा. तर भिक्खूंचा ड्रेस कोड आहे चीवर. काय आहे? चीवर. हे आमच्या अंगावर नाही ना. तर उपासकांचाही एक ड्रेस कोड असतो. जसं फौजी माणसाचा ड्रेस कोड ओळखायला येते का नाही? ओळखायला येते का नाही? फौजी माणूस, दुसरी माणूस एखादी पोलीस असेल, त्या पोलिसाचा एक ड्रेस कोड असते. आज तुम्ही ट्युशन मध्ये, शाळेमध्ये वगैरे मुलांना पाठवता, त्या शाळेचा काय असते? एक ड्रेस कोड असते. ओळखायलाच येते तुम्हाला. वकिलाचा एक ड्रेस कोड असते. टीचर जो शाळेमध्ये जाते, शिक्षक लेक्चरर, त्याचे ड्रेस कोड असते का नाही? प्रत्येकाचा ड्रेस कोड असते. तर बुद्धाने सुद्धा या जगामध्ये उपासक उपासिकांना एक ड्रेस कोड दिला आणि तो म्हणजे पंचशील नाही म्हणत, त्याला धम्मध्वज म्हणते. त्या धम्मध्वजातला एक पांढरा रंग, सफेद रंग, चंद्रासारखा पांढरा शुभ्र रंग, कापसाच्या रुई सारखा पांढरा शुभ्र रंग कोणता दिला बुद्धानं ड्रेस कोड म्हणून? कोणता रंग दिला? पांढरा रंग, सफेद रंग दिला तुम्हाला. कोण दिला? बुद्धानं दिला. बुद्धाच्या काळामध्ये कठीण चिवर करत होते, तर कठीण चिवर करण्यासाठी काय लागते? कापूसच. आणि कापसाला ते पांढरा कापूस राहायचा, तर पांढरे कपडे तुमचे आणि त्या पांढऱ्या रुईला शिवून मग ते सूत काढून त्याला रंग देत होते. तर आमचं जीवर उत्पत्ती तिथूनच आहे ना. तर पांढरा ड्रेस भगवान बुद्धांनीच या जगामध्ये उपासक उपासिकांचं प्रतीक आहे. ते काय आहे? कोणाचं? पांढरा कलर उपासक उपासिकांचं प्रतीक आहे. ते प्रतीक उपासक उपासिकांचे 10 सद्गुण मिलिंद प्रश्नामध्ये, मेंढक प्रश्नामध्ये आलेले आहेत. उपासक उपासिकांचे 10 सद्गुण. तर लक्षात घ्या, पांढरा कपडे आपण नक्कीच घातले पाहिजे. तो ड्रेस कोड आहे. उपासक उपासक ड्रेस कोड आहे तो. पण काय आपण पांढरे कपडे घातले, आपले कपडे पांढरे पण आपलं मन काळं असन तर? काही लोक आतूनही काळे आहे, मनानं काळे आणि बाहेरूनही काळे आहे. जसे कावळे आहे का नाही? कावळ्यानं कितीही आंघोळ केली तरी कावळा मात्र
काळाच राहतो. काही काही लोकांचं मनही तसंच आहे, मग पांढरे कपडे घालून काय करता? तर नाही, आपला ड्रेस कोड आहे, आपण घातलंच पाहिजे. पण केवळ पांढरे कपडे घातल्यानंही आपण उपासक उपासिका म्हणू शकत नाही. लक्षात घ्या, पांढरे कपडे म्हणजे काय, तर हे आपलं एक मेसेज आहे. बुद्धाचा धम्म कसा आहे? बुद्धाचा धम्म हा कोरा करकरीत आहे, पांढरा शुभ्र आहे. पांढऱ्या कलर मध्ये काही सपादत नाही, मळ. म्हणून काही काही बाय अजिबात घालून येत नाही, सपादतच नाही. याच्यात सपात ते रंगीमध्ये कुठेही बसलं का नाही असलं का पांढरे इकडे तिकडे पाहाच लागते. लग्नामध्ये गेली तिकडे तिकडे पाहाच लागते. भाजी तरी सांडण तर नाही, काही खराब तर नाही, डाग तर लागत नाही. तर पांढऱ्या कपड्याची किती काळजी घेता तुम्ही? तुम्ही पांढरे कपडे असे बगल्यासारखे पांढरे कपडे घालून जा लग्नामध्ये, पाक तुम्ही कशा इकडे तिकडे पाहत राहता. पाहन का नाही? आणि रंगीत घालून जा बरं. नाही, सपात्य नाही याच्यामध्ये, सपात्य नाही याच्यामध्ये. तर सर्व धर्मामध्ये सपात्य, पण बुद्ध धर्मामध्ये खोटं नाटं सपादत नाही. बुद्धाचा धम्म कोरा आहे, शुद्ध आहे, पारदर्शी आहे, पांढरा शुभ्र आहे. कसा आहे? पांढरा शुभ्र. समजलं का? म्हणून पांढरे वस्त्र आपण परिधान केले पाहिजे. आता हे बुद्धाचं नका ऐकू तुम्ही. आता तुम्ही म्हणा आम्ही नाही ऐकत बुद्धाचं, सांगितलं असं. आता मुजर लोक आहे ना, नका ऐकू. पण तुमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी तुम्हाला बुद्ध दिला, तर त्यांनी जेव्हा नागपूरला आणि चंद्रपूरला धम्म दीक्षेच्या वेळी त्यांनी आदेश काढला होता. कोणता? सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करूनच यायचे. आणि तुम्ही जुने फोटो पहा धम्म दीक्षेच्या कार्यक्रमाचे, नागपूर चंद्रपूरचे, तुम्हाला सगळे लोक कोणते दिसते घालून? आणि बाबासाहेबांनी तसा आदेशच दिला, सर्वांनी पांढरे कपडे घालून या म्हणे. समजलं का? त्यावेळी तर खायची सोय नव्हती, जेवायची सोय नव्हती, पांढरे कपडे कसे काय घेतील? है का नाही? तरी पण त्यावेळेच्या लोकांनी पांढरे कपडे परिधान करून, असं म्हणतात नाही, लिहून आहे वामनराव गोडबोलेच्या भाषणामध्ये. काय लिहून आहे? चंद्रपूरच्या आणि नागपूरच्या मार्केट मधला एकाही दुकानातला पांढरा कपडा, ते लुगडे म्हणा, ते शिल्लक नव्हते. बाबासाहेबांचे सर्वात जास्त फोटो तुम्ही कायच्यात पाहिले? कायच्यात पाहिले? नुसते टाय कोट मध्ये. पण जेव्हा नागपूरला धम्म दीक्षा घेतली आणि चंद्रपूरला ते धम्म दीक्षेला होते, तर बाबासाहेबांच्या अंगावर पांढरा सदरा, बंगाली, पांढरी बंगाली आणि पांढरं शुभ्र मस्त धोतर होतं, रमाईची आठवण म्हणून. समजलं का? वारकरी लोक घालतात का नाही तसे. तर लक्षात घ्या, आपला पांढरा कपडा मुसलमानाने घेतला. पांढरी टोपी घालतात, ते 5 वेळा नमाज पडायला जातात. कोणते लोक? मुसलमान लोक पांढरेच कपडे, पांढरीच टोपी घालते बा. आणि बायाले काळे दिले, माहित नाही मला ते काळे काऊन दिले तर. पण मुसलमान लोक मात्र 5 वेळा नमाज पडत असतात. आणि त्यांचे लेकर पा, त्यांच्या डोक्यावर काय असते? आता बायाले काळे ड्रेस आहे, तर त्याला काळे द्यायला पाहिजेत, पण नाही आहे. त्या बायाले काळे आहे, ते कोणते घालते? आहे की नाही? पांढरे घालते का नाही ते? तर हलू नका. पांढरा टोप आणि पांढरी टोपी घालतात ते, आणि पांढरा काय घालतात? ड्रेसही घालतात पूर्ण. पहा, आपलाच कलर आहे तो, बुद्धाने सुरू केलेला उपासक उपासिकांचा ड्रेस कोड आहे. समजलं? मुस्लिम लोक एवढंच नाही, ख्रिश्चन लोक पाहते, नन, पोप, फादर वगैरे ख्रिश्चन लोक कोणते कपडे घालते? चर्च मध्ये पांढरेच कपडे घालते बा. आपलंच घेतलं त्यानं. एवढंच नाही, ते शीख लोक पा, गुरुद्वार मधले पंजाब वाले, ते कॅनडा वाले कोणते कपडे घालते? शीख लोक पांढरीच पगडी, ते पांढरेच कपडे घालते बा. कोणते लोक? शीख लोक. आता ते जैन लोकही पाहिजे, जैन धर्मातले लोक, त्याच्या साधिका पा, त्या साध्व्या वगैरे, ते श्वेतांबरच नाव आहे त्याचा, एक पंथच आहे श्वेतांबर. श्वेत म्हणजे काय? पांढरं. श्वेत शुक्ल वर्ण म्हणते पालीमध्ये, शुक्ल किंवा श्वेत म्हणजे काय? पांढरा. तर जैन लोकही कोणते कपडे घालते? त्याच्या साधिका पा तुम्ही, श्वेतांबरी लोक पा, एक पंथ आहे. तर कोणते कपडे घालते जैन लोक? पांढराच घालते. आणि आता हिंदू लोकही पा, पंढरपूरले जाणारे, पांढरीच टोपी, पांढरं धोतर, पांढरे वारकरी लोक, आहे का नाही? पा, एवढ्या लोकांनी घेतला का नाही कलर? कोणाकडला? सुरुवात केली बुद्धानं. बाबासाहेबांनी तसा आदेशच दिला धम्म दीक्षेच्या वेळी, आहे का नाही? तर त्यावेळेच्या गरीब लोकांना घेतले बा त्यावेळी ते कपडे. लक्षात घ्या, पांढरे कपडे घालून. तेव्हापासून आपल्याला धम्म दीक्षाच दिली नसती, तर आपल्या अंगावर हे पांढरे कपडे आले नसते. लक्षात घ्या. आले असते का? नाही आले असते. तर आपल्याला बाबासाहेबांनी ओळख करून दिली का नाही? मग पांढरे कपडे कोणते? तर हे पांढरे कपडे जे तुम्ही घातले ना, इथं एक काही बाईनं पांढरे कपडे घातलेले नाही, एक काही बाईनं नाही, अजिबात नाही. तुम्ही म्हणा आम्ही तर घातलेलं, इकडे तिकडे पाहत असाल, अजिबात नाही. तुम्ही
थायलंडच्या, श्रीलंकेच्या, ब्रह्मदेशातल्या, चायनाच्या, कोरियाच्या, गडबड नका करू. तुम्ही जेव्हा बुद्धगयेला येणाऱ्या तिथल्या उपासक उपासिका पहा, लक्षात घ्या, बौद्ध राष्ट्रातल्या कुठल्याच उपासिकांच्या अंगावर तुम्हाला सोन्याचा एक फुटका मणी दिसत नाही. तेव्हा उपोसताचं पालन. इकडे बाई आमची उपोसत करत आहे, माला, गंध, विलेपन, धारण, मंडन, इकडे मस्त दागदागिने घालत आहे. हे कोणतं नकली उपोसत? उपोसतामध्ये कुठलाही दागदागिना नसतो. बौद्ध राष्ट्रातले उपासक आणि उपासिका त्यांच्या हातात, पायात, कानात, गळ्यात तुम्हाला एकही सोन्याचा दागिना दिसत नाही. आता काऊन घालत नाही ते मला माहित नाही, पण ते अष्टशिलाचंच पालन आहे. आत्ताही घालत नाही. त्याच्या देशातल्या बुद्ध मूर्त्या सोन्याच्या आहे, सोन्याचा मुलामा आहे त्याच्या बुद्ध विहाराले. कुठं? थायलंड, जपान, चायनामध्ये. पण त्यांच्या अंगावर एकही फुटका सोन्याचा मणी नाही, एकही सोन्याचा फुटका मणी नाही. पण त्याच्या मूर्त्या कशा आहे? सोन्याच्या, 24 कॅरेट सोन्याच्या. त्याच्या विहाराचा मुलामा सोन्याचा, पण त्यांच्या अंगावर सोन्याच्या मूर्त्या नाही. आजही ते भारतातल्या बुद्धाच्या त्या अष्टशिलाचं पालन करतात. माला, गंध कोणतीच माला नाही, सुगंधित गजऱ्याची, मोगऱ्याची तेही माला नाही, आणि सोन्याची माला नाही. तर आता ही परंपरा कुठली आहे? बुद्ध भारतातलाच ना, पण त्याच्याकडे अजूनही ते टिकून आहे. त्यांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचा दागदागिना तर नसतोच, मेकअपही नसतो, आणि त्यांचे पांढरे कपडे पहा. आजही बौद्ध राष्ट्रातल्या बाया साडी हा प्रकार घालतच नाही. श्रीलंकेच्या बाया तुम्हाला वेगळेच कपडे घालून दिसतात, तेही उपासकच आहे. मी तुम्हाला ते विषय सांगत आहोत. श्रीलंकेच्या बायाचा ड्रेस पहा तुम्ही कसा आहे. तर साड्या नाही आहे. भारत सोडून फक्त भारतातच साडी नावाचा प्रकार आहे. बाहेर देशामध्ये स्त्री आणि पुरुषांना कमी जास्त सारख्याच प्रमाणात ड्रेस असतात, आणि त्यांचे कपडे बुद्धासमोर, बुद्धाच्या विहारात जात असताना, बुद्ध गयेला भारतात येत असताना, पूजेत बसत असताना कोणते कपडे परिधान केले पाहिजे हेही सुद्धा त्यांना माहित आहे. ते सैल कपडे घालत नाही. वंदन करता आलं पाहिजे, मागे पाय करून बसता आलं पाहिजे. आपण जर टाईट म्हणजे असे स्किन टाईट कपडे जर वापरले तर आपल्याला व्यवस्थित बसता येत नाही. वंदन म्हणून ते रात्रभर पूजेमध्ये, परित्त पाठामध्ये, सूत्रपठणामध्ये बसत असतात. समजलं का तुम्हाला? बौद्ध राष्ट्रातल्या उपासक उपासिकांनी ती गोष्ट टिकून ठेवली. मग आता पांढरे कपडे कोणते म्हणा तुम्ही? त्यांच्या पांढऱ्या कपड्यावर ना त्याला काठ असते, ना पदर असते, ना फूल असते, ना ते काय म्हणते एम्ब्रॉयडरी असते, ना विणलेलं असते, ना ते काहीच नाही, एकदम बिलकुल. समजलं का तुम्हाला? असं असतं त्याचे पांढरे कपडे, काहीच बुट्टी नाही, ते काहीच चट्टा नाही, पट्टा नाही, काहीच नाही. हे माहिती आहे म्हणजे आपण पाहतो म्हटलं तर. समजलं का? हे तुमच्या मनानं आहे. तुम्ही, मी सांगत आहोत तुम्हाला, करा अगर नका करू, मला त्याच्याबद्दल काही, पण हे मनुस्मृतीचे बंधन आहे. कोणते? हे सगळे आलं का लक्षात तुम्हाला? तर आजही त्या बौद्ध उपासक उपासिका ते त्याचं पालन करतात. पण भारतामध्ये माहिती आहे का काय झालं? अनागारिक लोकांचा आणि अनागारिका लोकांचा ड्रेस असतो. कोणता? पांढराच आपल्या बौद्ध धर्मामध्ये. पण माहित आहे का प्रतिक्रांतीच्या नंतर माहित आहे का काय झालं? हिंदू लोकांनी, ब्राह्मण लोकांनी कोणाच्या घरी जर मयत झाली, तुम्ही सिनेमामध्ये पाहिलं असेल, तिचा नवरा जर मरण पावला तर कोणती साडी घालते? पांढरी. तिचं केश वपनही करत होते. म्हणजे एखाद्या विधवा बाईनं रंगीत कपडे घालायचे नाही. कोणती साडी घातली पाहिजे तुम्ही सिनेमामध्ये पहा, जाणीवपूर्वक, कारण हे बौद्धांचं आहे ना. आणि तिचे केस वपनही करत होते. मग पांढरं तिचं टक्कलही करत होते, आणि तिला रंगीत साडी नाही, तिचा मेकअप कोणताच नाही, तिच्या अंगावर दागदागिने नाही, कारण तिचा नवरा मेला, ती विधवा झाली. तर विधवा स्त्रीला जो ड्रेस असते ना, तसंच उपासक उपासिका बौद्ध राष्ट्रामध्ये अनागारिकाचं जीवन देते. जसं भारतामध्ये एखाद्या स्त्रीचा विधवा झाली, तिचा पती मरण पावला, तरुण आहे, तर तिला लग्नामध्ये, मंगल कार्यालयामध्ये, वाढदिवसामध्ये याच्यामध्ये तिला पुढं करू देत नाही. तिच्या अंगावर ना कुठले दागदागिने असतात, ना तिचा मेकअप असतं, आणि गेलं तर बाया टोचून बोलतात, पाहणं नवरा मेलाय तरी पा कशी राहते, अशा पद्धतीनं. तर मग त्या पद्धतीनं आजही विधवा स्त्रीचा ड्रेस म्हणजेच अनागारिका होय. आजही बौद्ध राष्ट्रामध्ये तशाच राहतात. विधवा स्त्रिया पहा तुम्ही कुठल्याही सिनेमामध्ये, तिच्या अंगावर दागदागिने का दिसती, पांढरी साडी, आणि बिलकुल तसे ते होय अष्टशिलाचं. पण भारतामध्ये प्रतिक्रांतीच्या नंतर एका विधवा स्त्रीला ते ड्रेस देण्यात आला. समजलं का? तर पांढऱ्या ड्रेसचं खूप एक महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. आपण पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे, कारण ती आपल्याला ओळख करून दिली आहे. आपल्या उपासक उपासिकांची ती एक ओळख आहे का नाही? तर आणि म्हणून आपला तो एक ड्रेस कोड आहे. हा ड्रेस कोड आपण प्रत्येकाने व्यवस्थित तो
त्याचं कधीच मागे पुढे नाही केलं पाहिजे, तो आपण परिधान करू, त्या सवयी आपण लावल्या पाहिजे, सवयी लावल्या पाहिजेत. आता सवयी म्हणजे कोणत्या, तर असंच ते अर्धा असतं घंटा बसायचा, एक असतं घंटा बसायचा आपल्याच मनानं. आणि लग्नाले जात असताना तिथं मग साड्या बदलवायच्या काही नाही, इकून गावले जाऊन जायची एक साडी, तिकून घालून यायची दुसरी साडी, तिथं फोटो काढायची दुसरी साडी, हळदीची दुसरी साडी, रिसेप्शनची दुसरी साडी, तिथं बदलवायच्या वक्ती फोटो काढायच्या तेव्हा त्रास येत नाही. पण विहारात म्हणलं, धम्मदेसनेला म्हणलं, पांढरी साडी घालून काऊन आली तर आपल्याला लोकांना राग येते. मी कोणाला म्हणून असं उद्देशून नाही म्हणत आहो, तरी पण मात्र बाबासाहेबांनी आपल्याला तो आदेशच दिला आहे. आपण आपल्या धर्माचं पालन, आपल्या धर्माचं पालन आपण नाही करायचं तर कोण करणार आहे? दुसरे करणार आहे का? तुम्ही हे पांढरी साडी एखाद्या ओबीसी बाईला, स्त्री बाईला घालून हे नाही घालत, म्हणजे माहितीचे आहे बौद्ध बायाचे असं म्हणतात, ते म्हणतील का नाही, घालतील का? तर आपण आपल्या मुलांना आणि आपल्यामध्ये ते संस्कार असले पाहिजे. पांढरे शुभ्र वस्त्र, लग्नामध्ये असो का आपला कुठलाही घरचा कार्यक्रम असो, पांढरेच कपडे असले पाहिजेत. तुम्हाला फोटोसाठी तुम्ही दुसरे मग घालवू शकता, परंतु आपल्या कुठलाही मंगल कार्य, मरण असो का धरण असो का कोणताही कार्यक्रम असो, आपलं कोणतं पांढरं 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 पांढरं, समजलं का? पांढरच असलं पाहिजे, सफेदच असलं पाहिजे, व्हाईटच ड्रेस आपल्या अंगावर असला पाहिजे. त्यानं खूप मस्तही वाटते, खूप मस्त वाटते. तुम्ही एकदा काय करा, एकदा म्हणण्यापेक्षा तुम्ही व्हाईट ड्रेसवर विहारामध्ये, धम्म परिषदेमध्ये, शिबिरामध्ये, पूजेमध्ये बसून पहा, तुम्हाला वेगळंच फिलिंग होते. आणि व्हाईट घातलं तर वेगळंच फिलिंग होते, तुमचं तुम्हालाच बघा वेगळं फिलिंग होते. तुम्ही व्हाईट ड्रेसवर थोडा वेगळेच तरंग असतात, तरंग, आणि असं वेगळंच वाटते, है की नाही? म्हणजे काहीतरी आपल्याला जाणीव होते, मी है की नाही, असं सुरक्षा कवच सारखं वाटते. पण ते एक फिलिंग्स येते, तुमची तुम्हालाच येत असते, जर तुम्ही ते त्या पद्धतीनं जर त्याचं यूज केलं तर, ठीक ना? तर मी आजच्या प्रसंगी एक कहाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो, माझा व्हिडिओ लांब होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यामध्ये स्वाभिमान पेरला. काय पेरला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एका ठिकाणी एका खेडेगावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. काय, कुठे गेले? खेडेगावामध्ये. आता खेडेगावामध्ये बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेबांचं भरजंगी खूप मोठं स्वागत झालं. आता स्वागत झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी तिथं पाहिलं, आपल्या समाजातील बाहेर, सोलापुरातली घटना, मी ते सांगतो थांबतो, ऐका. तर बाबासाहेबांनी पाहिलं की त्यावेळेच्या महिलांच्या अंगावर कथलाचे, कवड्याचे ते मणी होते अंगावर. आता कसे तुम्ही मडून गेल्या, सोनं नाणं आहे का नाही तुमच्या अंगावर? एक फुटका तरी मणी होता का तुमच्या अंगावर? तुम्ही म्हणता पतीनं घेऊन दिला, यानं घेऊन दिला, बंदीच्या कमाईचा, काय नाही, तुमच्या अंगावर सोन्या नाण्यानं मडल्या. तुम्ही कोणाची पुण्याई आहे? हे कोणाची आहे? म्हणून तर गाण्यामध्ये म्हटलं नाही ना, तुझीच कमाई आहे ग भीमाई, आहे का नाही? कोणाची कमाई आहे? नाही तर म्हणा ना. आणि तुम्ही देताय काय बाबासाहेबाला? तेरा तुझको अर्पण. बाबासाहेबाच आहे आपल्या घरी, जे काय आहे ते कोणाचं आहे? मग बाबासाहेबाला द्यायला काय मनाई आहे का नाही? लक्षात घ्या. तर मी तेच सांगणार नाही. तर बाबासाहेब तिथे गेले, तर बाबासाहेबांनी पाहिलं बायांच्या अंगावर काय फाटले फाटले लुगडे होते. काय होते? फाटले फाटले लुगडं, त्याला ठिगळं होते, असे छिद्र पडलेले होते, मळ कटलेले, जीर्ण. आणि बाबासाहेबांनी पायाकडे निरकून पाहिलं, गळ्याकडं कतलाचे, तांब्या पितळेचे नाही का, असे कवड्याच्या माळा वगैरे, अशा प्लॅस्टिकच्या, अशा कथलाच्या माळा गळ्यामध्ये होत्या, आताच्या सारख्या नव्हत्या त्या बायाच्या. तर बाबासाहेबांनी ते पाहिलं आणि बाबासाहेबांनी ते लुगडं वगैरे पाहिलं. तर बाबासाहेबांनी माहिती का काय सांगितलं तिथल्या महिलांना? मग त्याने ते पाहिलं, मग बाबासाहेबांचं भाषण सुरू झालं. तर बाबासाहेबांनी सर्व महिलांना ते सांगितलं, असे कथलाचे, कवड्याचे आणि असे लोखंडाचे हे मणी हार घालण्यापेक्षा एकच घाला, पण सोन्याचं घाला, हे काळे वगैरे घालू नका. समजलं तुम्हाला एक गोष्ट? आणि तुम्ही म्हणे ब्राह्मणींसारखी साडी नेसली पाहिजे, लुगडे नेसले पाहिजे, व्यवस्थित साडी नेसा, फाटलं असलं तरी चालते पण व्यवस्थित नेसा. कोण सांगत आहे असं? लुगडं साडी कशी नेसायची, कसा पदर घ्यायचा, कसं लुगडं नेसायचं, हेही सुद्धा बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये सांगितलं आहे. एखाद्या आईनं, आपल्या वडीलधारी आईनं जर आपल्याला म्हटलं तर त्याचा राग यायला पाहिजे का? कोणालाच येऊ नये. तर लक्षात घ्या, बाबासाहेबांनी हे सांगितलं भाषणामध्ये, लुगडं कसं नेसायचं, कुंकुण ब्राह्मणींसारखं व्यवस्थित पदर घ्या, म्हणजे मस्त व्यवस्थित, आपलं फाटकं असलं तरी चालते पण आपलं व्यवस्थित राहा, स्वच्छ राहा, हा मेसेज बाबासाहेबांनी दिला. मग बाबासाहेबांचं भाषण सुरू झालं तिथं, कुठे? सोलापूरच्या परिसरामध्ये, ते बार्शीचं असं आहे ते बहुतेक करून. मग बाबासाहेबांनी सांगितलं, तिथचे लोक म्हणत होते, त्या गावामध्ये होते कमी लोक, आपले बौद्धांची वस्ती किती होती?
खैरलांजीला प्रकरण झालं का नाही? किती घर होते तिथं? खैरलांजीची धगधग शमली का? तुमचे बहीण भाऊ नव्हते का ते खैरलांजीचे? आपलेच बहीण भाऊ आहे ना. तिकडे झालं भंडाऱ्याकडे, पण आपल्याकडे नाही झालं ते. आपल्याकडे व्हायला पाहिजे, नाही की नाही? तर काही लोक वाट पाहत आहे की नाही, आपल्याकडे होऊ शकते तसं. लक्षात घ्या, खैरलांजी सारखं होऊ शकते. तर बाबासाहेब त्या गावामध्ये गेले ना. बाबासाहेब काय म्हणते, आता तिथं होते घर उलिशेच. तर बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये गावगावचे लोक होते, जिथं म्हणे कमी घरं आहे अस्पृश्यांची, शूद्र लोकांची, म्हणजे त्यावेळी महार लोकांची, अस्पृश्यांची जिथं कमी घरं आहे त्या गावातून आपण गाव सोडून गेलं पाहिजे. कोण म्हणत आहे असं? तर काहून गेलं पाहिजे? जर तुम्ही तिथं राहिले तर तुम्हाला उच्च वर्णीयांच्या, सुवर्ण लोकांच्या, पाटील लोकांच्या दबक्यात राहावं लागल, गुलामीत राहावं लागल. तर आहे का नाही, जिथं कमी घर असतं तिथं थांबायचं नाही, आपण शहराकडे जा असं म्हणतात. मग बाबासाहेबाला तिथचे लोक म्हणत आहे, बाबासाहेब आमच्या शेतीवाडी जे काय आमचं आहे थोडंफार काही जे काय आहे, आणि आम्ही उच्चवर्णीय लोकांच्या कामाला जा लागते, आम्हाला मजुरीला जा लागते, रोजगार आहे, त्याच्यावरच आमचं पोट आहे. जे काही वडिलोपार्जित थोडीफार आहे उलिसा तुकडा पोटाचा, तर ते शेती सोडा लागन आम्हाला, आणि शहरामध्ये जाऊ काय करू बा आम्ही? तर बाबासाहेब याच्यासाठी, गांधीजी म्हणत होते खेड्याकडे चला, आणि बाबासाहेब म्हणत होते शहराकडे चला. तर बाबासाहेबांनी सांगितलं, तुम्ही जर म्हणजे या खेड्यापाड्यात राहून कमी लोकांनी, कमी संख्येनं, तर तुमच्यावर काय होईल? अन्याय, अत्याचार होईल, तुम्हाला गुलामीत राहावं लागेल, आणि तुम्हाला गुलामीतच मरावं लागेल. समजलं का? गुलामीत जन्म, गुलामीत जगणं, आणि गुलामीतच दिवस काढावे लागेल. त्याच्या वाटणीचं तुम्ही म्हणे शहराकडे चला, आपल्या मुलाबाळांना शिकवा, अशा पद्धतीनं. तर बाबासाहेबांना म्हणे आमच्या त्या शेती आहे, थोडे थोडे तुकडे आहे, आणि आमच्या मजुरीचं साधन आहे, तर आम्ही कसं जाऊ? तर बाबासाहेब म्हणतात, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या. भाकर महत्वाची का स्वाभिमान महत्वाचा? तर भाकरीपेक्षा स्वाभिमानाला, म्हणजे तुम्ही भाकरीसाठी इथं खेड्यामध्ये थांबतो म्हणता, भाकरीसाठी गुलामीचं जीवन जगायला तयार आहे. तुम्ही शहराकडे चला, आपल्या मुलाबाळांना शिकवा, गुलामीचं जीवन आहे फेकून द्या. कोण म्हणत आहे असं? तर बाबासाहेब म्हणतात, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत द्या, असं म्हणत आहे. आता बाबासाहेबांनी स्वाभिमानाला किंमत द्या असं म्हटलं, आणि काही लोक आपले खेडेपाडे सोडले आणि कुठं आले? शहरात आले. पण शहरात आल्याच्या नंतर शिकले, सवरले, आणि कशामध्ये गुंग झाले? बाईच्या साडीमध्ये, आपल्या महालमाडीमध्ये, आणि आपल्या गाडीमध्ये, आहे का नाही? समाजाचं काहीही देणं घेणं ठेवलेलं नाही. आणि इतकंच नाही तर आपला स्वाभिमान विकायला, गहाण ठेवायला मागे पुढे पाहत नाही. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय, स्वाभिमानाचं जीवन हे खरं जीवन आहे. लचारीचं जीवन जगण्यापेक्षा काय करता? दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पिऊन राहण्यापेक्षा, गुलामीचं लचारीचं जीवन जगण्यापेक्षा, बाबासाहेब एका भाषणामध्ये म्हणतात, आईच्या पोटात मेलेलेच बरे. आईच्या पोटात जन्म घ्यायच्या अगोदर मेले, असे शब्द आहे बाबासाहेबांचं. म्हणून गुलाबींचं जीवन झुगारून द्या. तर मी ती कहाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. कोणती कहाणी सांगू? खापऱ्या महाराची. कोणती कहाणी सांगतो? खापऱ्या महार. तर खापऱ्या महाराची कहाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण आणि खंड याच्यामध्ये आहे. खापरे महार ऐका, ती कहाणी सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला वाटते धुळे जिल्ह्यातील हे भाषण आहे. किसना महाराची कहाणी मी तुम्हाला या अगोदर सांगितली. किसना महार होता महाडचा. किसना महार आणि खापऱ्या महार याच्या दोनही रिअल कहाण्या बाबासाहेबांनी लोकांमध्ये स्फूर्ती आणि तेज म्हणजे निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी त्या कहाण्या सांगितल्या होत्या. कोणाच्या? वाचा त्या, खापऱ्या महार आणि किसना महार. तर किसना महाराची कहाणी मी तुम्हाला थोडीशी सांगतो आणि खापऱ्या महाराची. तर किसना महाराची गोष्ट आहे महाडची. किसना महार कुठचा होता? महाडचा. तर बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. पाण्यासाठी नाही, आम्ही माणसं आहोत. समजलं का? जनावरांना तिथे पाणी पिता येत होतं, पण मनुष्याला पाणी पिता येत नव्हतं. तर बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला. कुठचा? महाडचा. तर महाडच्या सत्याग्रहाला सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा इतिहास पहिल्यांदा सांगितला. लक्षात घ्या, बाबासाहेबांनी भीमा कोरेगावाचा पहिल्यांदा इतिहास कुठे सांगितला? तर तुम्हाला माहित असलं पाहिजे, महाडला सांगितला. आणि महाडचा हा भीमा कोरेगावाचा सत्याग्रह सांगूनच बाबासाहेबांनी लोकांमध्ये काय पेरलं? तेज पेरलं. त्याचं मन तयार केलं. कायच्यासाठी? सत्याग्रह. कुठली तरी कहाणी सांगा लागल ना, इतिहासाची आठवण करून द्यावं लागेल ना. त्यांच्यामध्ये गुलामाला गुलामीची काय करून द्यावं लागेल?
जाणीव, गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते काय करतील, बंड करून उठतील. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबांनी जाणीव करून दिली. कायची? भीमा कोरेगावाचा इतिहास सांगितला. 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या पूर्वी लोकांमध्ये नवचेतना पेरली, स्फूर्ती पेरली. कोणती? तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. बाबासाहेबांचे शब्द महाडच्या भाषणातले. तुम्ही भेड बकरीची म्हणजे तुझे आहे ना मेंढ्या बकऱ्या नाही का, तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे का आहात, छावे आहात. ही माझी गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटत असेल तर तुम्ही भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभाला जाऊन बघा. तुमच्या पूर्वजांची नावे कोरलेला तो विजय स्तंभ उभा आहे. तुमच्या पूर्वजांची, म्हणजे तुम्ही भेड बकरीचे नव्हते, तुम्ही काय वाघाचे सिंहाचे छावे होते, पिले होते. आणि हे तुम्ही दाखवलं आहे कुठं? भीमा कोरेगावाचा. 500 लोकांनी 28,000 ब्राह्मण पेशव्यांना कापून काढलं. 56 लोकांना. तेव्हापासून समजलं का? अबे तू यासारखे 56 सर्व जाती धर्मातले लोक म्हणते, दारूवाले लोक म्हणते, एका लातीत पडते लागंतर, पण म्हणते तू यासारखे असे गुंड्या मुंड्या वगैरे काढतात का नाही. तर हे 56 पाहणार लोक कोण होते? कोण होते 56 पाहणार लोक? हेच ते नागवंशी लोक होते. एका महार नागवंशी माणसानं 56 एका वाटणीला किती आले होते? 56. एका नागवंशी महारानं 56 पेशव्यांच्या सैनिकांना कापून काढलं. असं म्हणतात. सिद्धनाथ महाराजचं मुंडकही उडून गेलं तरी त्यांची तलवार मात्र चालूच होती. समजलं का? आता ते 56 कापून काढले. तेव्हापासून तुझ्यासारखे 56 पाहिले अशी मन भारतात प्रसिद्ध झाली. पण हे 56 पाहिले कोण होय आणि पाहणारे कोण होय? तर कोण होय? ते नागवंशी लोक, आपणच होय, भीमा कोरेगावाचे योद्धे लोक. पण आता आहे का ते 56 पाहणारे? महाबोधी महाविहाराचं चालू आहे का नाही? भारतीय संविधानाचं चालू आहे, सगळीकडे ते अन्याय अत्याचार चालू आहे का नाही? आता जर आपल्या लोकांनी म्हणलं का 56 पहाची वेळ आली, तर आहे का वेळ? ते रक्त आहे का? आता सगळं दारू मध्ये मिळालेलं आहे. आता 56 पुन्हा जर आपलं संविधान बदललं, जुने दिवस आले आपल्यावर, तर पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाही. एक बाबासाहेब आला, त्यांनी तुम्हाला गुलामीतून बाहेर काढलं. पुन्हा जर तुम्ही गुलाम झाले तर दुसरा बाबासाहेब येणार नाही. आणि पुन्हा जर तुम्ही गुलाम झाले तर आता ते 56 पाहणारवाले ते नागवंशी लोक, भीमा कोरेगावचे योद्धे आता नाही. आता आहे का? सांगा बरं. तुमच्या घरचं पोरग 56 पाहू शकते? तुमच्या घरचा मालक पुन्हा जर काही झालं तर आपल्याला पाहू शकत ताकद आहे का? आता 56 पाहणारवाले आपले लोक अजिबात राहिलेले. बायाही म्हणते, आगे तू यासारख्या 56 पाहिल्या म्हणते, बायाही म्हणते बा 56 पाहिल्या म्हणते, बायाही म्हणते बा. माणसं तर म्हणतेच पण बायाही म्हणते, आहे का नाही? तर ही मन तयार झाली. तर बाबासाहेबांनी ते त्याच्यामध्ये एक चेतना पेरली. कोणती? नीट लक्ष द्या, हसू नका. बाबासाहेबांनी कोणती चेतना पेरली बघा. कोणती? आहे तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे काय आहेत? वाघाचे बछडे आहात, पिल्ले आहात. असे मेंढरायचं काम काय असते? असं. बळी कोणाचा दिला जातो? वाघाचा, सिंहाचा देते का? देवादेवीले बळी कोणाचा देते? बकरीचा. अशी खालमानी बकरी मेंढरी. तर तुम्ही मेंढरायचे आहे का? आपण वाघाचे सिंहाचे छावे आहात, आहे का नाही? तर आपले वाघाचे सिंहाचे छावे फक्त 14 एप्रिलला निघतात बाहेर, नाहीतर मग लपते. मग भीमाचा किल्ला म्हणते, किल्ला इकडे दारू पिऊन नाचून राहिला आणि पुन्हा गाणं वाजवते डीजे. भेट नाही कोणाच्या बापाने. इकडे संविधानाचं महाबोधी महाराज तिकडे नाही चालून राहिला. आमचा फक्त 14 एप्रिल नाचते त्या विहारासमोर. बाया काय कमी आहे का? आहे का नाही? तर असं चालू आहे. तर आमचा भीमाचा तो सिंह तो कुठं नाचून राहिला? इकडं धतिंग नाच. नाचणारी लोक बाबासाहेबाचा धम्म कधीच पुढे नेत नाही, ते तर बुडवायला लागले, मागं आणायला लागले. वाचणारी लोकच बाबासाहेबाचा धम्म पुढे नेऊ शकते. तर बाबासाहेबांनी महाडच्या लोकांमध्ये जे तेज पेरलं होतं का नाही, बघा त्याची कहाणी. महाडचं त्या सत्याग्रहामध्ये तो किसना महार उपस्थित. कुठचा होता तो? महाडचाच होता तो किसना महार. बाबासाहेबांची कहाणी आहे भाषणामध्ये. त्या सत्याग्रहामध्ये उपस्थित होता तो कोण? किसना महार. आणि त्या भाषणाचा त्या किसना महाराच्या मनावर इतका परिणाम झाला होता. तो अंगठा बहादूर, शिकलेला नव्हता पण निष्ठावान होता. कोण? स्वाभिमानी किसना महार. आणि त्या भाषणाचा, महाडच्या 14 तळ्याच्या बाबासाहेबाच्या भाषणाचा इतका त्याच्या मनावर परिणाम झाला होता. आम्ही इतक्यापासून वर्षापासून सांगत आहोत, कोणाच्याच मनावर परिणाम ना. दगडासारखे तुमचे मन झालेले आहेत. किती सांगा, काही किती सांगा, पण आम्ही सांगणं सोडणार नाही. मरेपर्यंत मी सांगतच राहणार, कारण त्यासाठीच आमची ड्युटी आहे बाबा. नाही सांगत तुम्ही म्हणा, लोक म्हणते काही बद्दल तुम्ही किती सांगाल ना, म्हणते तर सुधरतच नाही.
आजी सुधरतच नाही म्हणते लोक, तुम्ही किती सांगा म्हणजे, मग सुधरत आहेत आम्हाला चिवरूतून घराकडे जावं लागत, आमची ड्युटी तर करावंच लागत ना आम्हाला, तुम्ही सुधरा का नका सुधरू, आहे का नाही, आमचं काम आहे, आमच्या अंगावर चिवर आहे तुम्हाला ज्ञान सांगणं, आहे का नाही, गुलामाला गुलामीची जाणीव करून देणं. तर त्या किसना महाराजचा मेंदू एवढा परिपक्व झाला होता, बाबासाहेबांच्या भाषणाचा त्याच्यावर इतका परिणाम झाला होता. तर काय झालं, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह संपला आणि महाडच्या लोकांवर मग त्या महाडमध्ये जे वातावरण तयार झालं होतं, ब्राह्मण लोक अस्पृश्याचा राग करत होते आणि अस्पृश्य लोक मग ब्राह्मणाचा राग करत होते. म्हणजे वातावरण झालं होतं ना महाडच्या चौदार तळ्याचं, त्या गावामध्ये असं एक तणावाचं वातावरण होतं. सत्याग्रह झाल्याच्या नंतर अबोला होता थोडासा काही दिवस, कुठे, महाडमध्ये. तेवढ्यात काय झालं, एका पाटलाचा बैल मेला. काय मेला, बैल मेला, त्या महाडचा पाटलाचा बैल. आता पाटलाचा बैल अंगणातच मेला, फुगला तो कप्पा. पाटलीनबाई आवाज देता, तो बैल एखाद्या गड्याच्या हातानं न्या. आता गडी कोण, मेलेले गुरढोर ओढणारे कोण, महार लोक. जेव्हा एक ढोर मडन तर एका बाजूनं कुत्रे ओढत होते आणि एका बाजूनं महार ओढत होते आणि एका बाजूनं कोल्हे. म्हणजे मेलेला बैल गाय कोण ओढत होते, नागवंशी महार लोक. एका बाजूनं त्या मेलेल्या बैलाने कुत्रे ओढत होते, एका बाजूनं कोल्हे ओढत होते आणि एका बाजूनं महार लोक. ते होतं आपलं अन्न. आणि आमची बाई म्हणते दिवाळी आधीपासूनच चालू आहे, सांगा आता, हेच होतं आमचं अन्न. कुठं दिवाळी आणि पिवळ्या, आता पैसे आले तुमच्याकडे म्हणून तुम्हाला आता ते सण सुचले, नवीन कपडे घेऊ दे, आधीपासून हे वय खायचं तुमचं ढोर. तर मग त्या पाटील काय म्हणते, आता ते बैल उचलाले कोणच नाही, कारण महार वस्तीत ते लोक बोलून नाही राहिले ना, त्याचं अन्न वगैरे उघडून दिलं होतं. कारण तुम्ही पिक्चर मध्ये पाहता भीमगर्जना गंज मज त्याच्यावर अन्याय, त्या दगड वगैरे मारले होते, थोडासा ताणतणाव होता. आता महार लोकांशिवाय, महारवाड्याशिवाय, अस्पृश्याशिवाय ते कोणही बैल ओढू शकत नव्हते. तर त्याच्यामुळे मग ते आता पाटील म्हणते बोलवा कोणातरी महारवाड्याले. रात्रीला आला तो, दिसलं नाही पाहिजे म्हणून पाटील, आहे का नाही. मला किसनाच्या महाराच्या घरी बाबासाहेबाची कहाणी. किसना महार म्हणते, अरे ते मेलेला बैल अंगणात पडलेला आहे, नेऊन टाक. पाटलीन भाई गोंधळ करत आहे, तो बैल फुगला आहे, सोडून जाईन तो, वाश येईन पूर्ण अंगणात घरादारामध्ये, तर नेऊन टाक म्हणते. कोणाले, किसना मारले. तर किसना मार दचकते, कारण त्याच्यामध्ये एक बाबासाहेबाचं भाषण ऐकून काय झाला होता, परिणाम झाला होता. मेलेले गुरढोर ओढायचे नाही आणि मेलेल्या गुराढोराचं मांस खायचं नाही, स्वाभिमानानं जगाचं, लाचारीचं जगणं सोडून द्यायचं. हे आता त्याला शिकला ना तो भाषणामध्ये, समजलं का. मी नाही ओढत म्हणते तुमचा मेलेला बैल, मी नाही ओढत म्हणते तुमची गाय, मस्त दूध खाता, दही खाता ना, तुमची आई मरण पावली तर आम्हाला ओढू देता का, आपली माई कशी नेता मग मस्त तिरडीवर टाकून, आणि तुमची गाय मस्त दूध दही तुम्ही खायचं, गाई बैल आम्ही ओढायचे, आम्ही नाही ओढत म्हणते. तर म्हणते तुले पैसे देतो म्हणते, तर लालूच दाखव देतो एवढे पैसे, तर नाही म्हणते मी अजिबात ओढत नाही. मग म्हणते आणखी जास्त देतो तुले पैसे, ते शिक्के नाही का ते टिकलू टाकलू त्या गाड्यातले, आता नोटा कुठे, तर ते म्हणते एवढे देतो. ते म्हणते नाही, दुसऱ्यांदा म्हणते नाही, तिसऱ्यांदा म्हणते नाही, चौथ्यांदा म्हणते नाही. म्हणजे तो लालूच दाखवते कायच्यासाठी, ओढली पाहिजे, बैल नेला पाहिजे. तो फुगला होता बैल, पाटलीन कला करत होते, एवढा पैशाचा लालच दाखवते, पहिल्यांदा लालूच दाखवते, आणखी तुले जास्त, आणखी तुले जास्त, आणखी तुले जास्त. पण किसना मार म्हणते तुम्ही मला किती पैसे दिले, समजलं का, तरी पण मी तुमचा तो मेलेला बैल आता ओढणार नाही. आता तो पाटील आला घरी, पाटलींचा पुन्हा कला. आता काय करणार, ते कोणच सोडायला तयार नाही, महारवाड्यात एकही माणूस सोडायला तयार नाही, समजलं का. त्यावेळी काय केलं पाटलानं आणि पाटली, रात्रीले ते उठले लोकांना झोपू दिलं, आपली बदनामी होईन बापा पाटील लोक आपले. तर पाटलानं पाटलीनं काय केलं, असं दोरानं वगैरे रात्रीला पाटील ओढत आहे, दमा दाटत पाटीलच ओढत आहे रात्री, लोकांना झोपू दिलं, दिसलं नाही पाहिजे आपली कमीपणा होईल. तर पाटील आणि त्या पाटलीनंच काय केलं, ते ओढत कसं तरी नेऊन टाकला. समजलं तुम्हाला, थोडासा गावाच्या असा नेऊन टाकला घरासमोर. तर कोण ओढला, तो पाटलानं आणि पाटलीनं. कोणाच्यामुळे, बाबासाहेबांच्या भाषणाचा इतका परिणाम झाला त्या महाराच्या, तर किसनानं ते पैसे सुद्धा नाकारले. आणि आमचे लोक आता येऊ द्या ना खोके निवडणुकीचे, हाय का नाही, हाय का नाही. स्वार्थ टपकला आणि पुढारी बयकला, हाय का नाही. गोडासाठी उष्टे खाणारे आमचे लोक, मग त्याला पंचशील दिसत नाही, काही दिसत नाही. एखादी पुढारी आला आणि त्यानं जर म्हणले काय एवढे देतो, तर चालल्या बाया रोजानं प्रचार प्रसार करायले. पुलगावलेच बाबासाहेबांनी सांगितलं, काँग्रेस हे जळतं घर आहे. कुठं सांगितलं, पुलगावच्याच भाषणात सांगितलं का नाही, काँग्रेस हे काय आहे, जळतं घर. भंडाऱ्याचे बाबासाहेब पुलगावले आले तर, आहे का नाही, इथेच सांगितलं.
तर लक्षात घ्या, बाबासाहेबांनी कधीही गुलामीचं जीवन जगायला नाही सांगितलं. तर किसना महार असा होता. पण एक खापऱ्या महाराची कहाणी सांगतो. किसना महार कसा होता? स्वाभिमानी. हे बाबासाहेबाचीच कहाणी आहे. ती छोटीशी कहाणी सांगतो आणि थांबतो. खापऱ्या महार कसा होता? तर खापऱ्या महाराची कहाणी कशी आहे? खापऱ्या म्हणजे काय? तर ते कौलाचं नाही का, मडक्याचं खापर. तर खापऱ्या महार, तर आधीचे लोक खापरामध्येच पाणी पित होते, खापरामध्येच जेवत होते, खापरामध्येच भीक मागत होते. आता आले तुमच्या घरी कलईचे, तांब्याचे आणि पितळाचे भांडे आले तुमच्या घरी मस्त. नाही तर मातीचे भांडे, ढोमणं सापडत नव्हतं आपल्या घरी खाले, आहे का नाही. गिलास नव्हतं, दुसऱ्याच्या घरी जा लागे जेवाले ते गिलास. आम्ही तर गिलासही चोरून आणू कुठं महाप्रसादामध्ये गेलं तर. असं होतं का नाही? मातीचेच भांडे कुठे होते का नाही? आता तर एवढे भांड्याचा ढीग लागलाय तुमच्या घरी, निस्त्या मांडाले त्या निस्त्या पाठीचे शान. किती भांडे आहे? कोणामुळे? हे बाबासाहेब. किती भांडे, तुम्हाला भांडे नव्हते कले, हे बस चुपचाप. तर आज आपल्या घरी किती सजलेले आहे का नाही? आहे का नाही भांडे कुंडे? तर पहिलेचे लोक खापरात जेवत होते, खापरातच काय पेत होते? पाणी पेत होते. आता कसे ढोबरायासाठी भांडतेत लोक, वाटणी करते का नाही भांड्यासाठी. त्याला जास्त भांडे दिले त्या पोराले, मला दिले नाही ते एक ते जास्त जे दिले भांडे, मोठीले जास्त दिले, लहानेले कमी. भांड्यासारखं, भांड्यात सगळा जीव आहे आपला, आहे का नाही. तर आपले लोक पहिले खापरामध्येच काय करायचे? भोजन करायचे. तर या खापऱ्याचा सवय होती. त्यानं का नाही आपल्या हातालेच खापर बनवलं होतं. आता खापराचं एक काम होतं, ऐका खापऱ्या महाराची कहाणी सांगतो थांबतो. खापराचं काम होतं, आपल्या अंगणामध्ये जर चिखल झाला तर खापर टाकत होते. एक दुसरी गोष्ट, खापराचं काम होतं लहानच्या लेकराची संडास होते का नाही ते पहिले खापर. आता आहे का कौलं? काहल्लं दुसऱ्याच्या घरावरचं कवल का फेडलं ते होतं का नाही? असं आता काय नाही फेडत मला माहित नाही. आता तर बाया हातही लावत नाही, ते काहीतरी निघालं वाटते, ते डायपर का काहीतरी. आता तर हातही लावत नाही. लावते का हात आता? पण पहिले काय नाही करत होते? खापरानं. तर ह्या आता खापराचा विषय निघाला म्हणून सांगतो. त्याचं नाव खापऱ्या काय पडलं? तर आधीचे लोक, आतापर्यंत आपणही लोक काय नाही फेडत होतं लहान मुलाची विष्ठा संडास खापरानं. पण एक असा महार वस्तीतला माणूस होता आपला, त्यानं आपल्या हातालेच खापर बनवलं होतं. खापरान नाही तो संडास सापडत होता, असा खापरान नाही. तो काय न करता हातालेच त्यानं खापर बनवलं. तुम्हाला खोटं वाटते का? एक महार माणूस असा होता त्या गावामध्ये, रिअल गोष्ट. का तो संडास काय न करायचा, असा असा हातानच तो सावडाचा. समजलं का तुम्हाला? खापरासारखं, म्हणून त्याचं नाव काय पडलं? खापऱ्या महार. तो खापऱ्यातच जेवायचा, असं त्याचं स्टोरी होती. एकदा काय झालं, हा खापऱ्या महार का नाही सकाळी सकाळी का नाही पाटलाच्या घरी वगैरे जात होता. कायच्या घरी? पाटलाच्या घरी, नाही का. आता नेहमी त्याचं बसणं होतं खापऱ्याचा, त्या पाटलाचा होता मोठा बंडा. बंडा म्हणजे पाटलाचे पहिले मातीचे बंडे राहायचे का नाही, माझ्याही गावला होता मोठा यात बंडा. तर पाटील लोक माहिती आहे का, दुरूनच कप देत होते, बिना बोडका बाडका असे दुरूनच कप ठेवत होते. असं छुवाछूत होती का नाही, विटाळ वगैरे होत होता तवाच्या काळात. सड्याच्या अंगणातही आपल्याला उभं करत नव्हतं. आणि गेलं तर मग ते गोमतीर वगैरे फेकत होती पाटलीनबाई. आम्ही तर पाहिलं बाबा, ते मी तर पाहिले छुवाछूत. आम्ही जेवायला गेलो तर मागायचे महारायचे लोक ते केळीच्या पानामध्ये ते त्या कन्या वगैरे, आणि आम्ही त्याच्यामध्ये जेवू. आमची पंगत नंतर ते असं ढलढल पाणी कालच्या पाणी अशा पद्धतीनं होतं. आणि छुवाछूत मी तर पहिली बार, तुम्ही नाही पाहिलं असं मला माहित नाही. तर हा खापऱ्या महार नेहमी त्या पाटलाच्या घरी जायचा. कोणाच्या घरी? पाटलाच्या घरी बसायचा तो. कधी कधी तो दरवाजावर बसायचा पाटलाच्या इकडं जवळपास, नाही तर मग तो गेटच्या तिकडे बसायचा थोडासा बाहेर. आणि पाटलाचे का नाही उकिरडे का नाही त्याच्या घरासमोर होते. भरपूर गाई बैल होते. कोणाच्या घरी? पाटलाच्या. त्या दरवाजाच्या समोर समोर उकिरडा होता, उकिरडा. आणि त्या उकिरड्यावर तो खातावर तो बसायचा. समजलं का तुम्हाला? जसं आईचं घर आहे का नाही, आता हा पाटलाचा बंडा समजा, आणि तिकडं काय असं दरवाजा समोर काय रस्ता, आणि रस्त्याच्या काठावर समजा पाटलाचं काय होतं? शेणकुड नाही का ते उकंडा शेणाचा गाय बैलाच्या, ठीक ना. कधी कधी तो खातावरही बसायचा. कोण? उकंडा. म्हणून त्या लोकांचे नाव होते उकंडा. उकंड्यावर जन्म जातो उकंडाबाई, असं नावच होते तेव्हा. तर तो त्या उकंड्यावरही बसायचा. एकदा काय झालं, पाटील का नाही सकाळी सकाळी तो बसलेला होता. सकाळ झालेली होती. एवढ्यात काय झालं, पाटलाच्या घरी का नाही काही लोकही आले होते. बैठक बसली होती. कोणाच्या घरी? बैठकीमध्ये, पाटलाच्या घराच्या बैठकीमध्ये बैठक रंगली होती. मस्त गावातले प्रतिष्ठित लोक आले होते. चर्चा रंगली होती. आणि पाटलाले एकुलते एकच पोरग होतं. आणि ते पोरग माहित आहे का, पाटलींपाशी आतल्या खोलीमध्ये होतं. पाटलीन बाईला
घराच्या बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता. लोक जरी आले तरी दिसायचं नाही, समजलं का? पदर बिलकुल ठेवूनच, तोंड दाखवायचं नाही, असं होतं पाटलीले. आणि आता बाया वर्ल्ड कप जिंकून आल्या. जी बाई घराबाहेर पडत होती आता वर्ल्ड कप जिंकून आली, क्रिकेट जिंकून आले का नाही? कोणाची कमाई आहे? बाबासाहेब सावित्री यायची, ज्योतिबाची, आहे का नाही? समजलं का? किती मजा परिवर्तन बाबासाहेबांमुळे. तर पाटलींना घरात निघण्याचा काही अधिकार नव्हता, म्हणजे असं तोंड नाही दाखवत होते. होतं, आताही परंपरा आहे गुजरातमध्ये, आताही आहे, म्हणजे दिसू द्यायचं नाही आपल्या पाटलीन बाईला. तर तेवढ्यात काय झालं, त्या पाटलींच्या हातात होतं पोरग लहानचं, ते निसटलं. आणि जिथं पाटलाची बैठक चालू होती आणि भोवताल लोक बसले होते, पाटलाचे गावातले मानवाईक लोक, समजलं, इज्जतदार लोक, आणि तो पाटील बसला होता. ते पोरग निसटलं आतल्या रूम मधून आणि दुडू कुठं आलं, जिथं पाटील बसला ते लोक बसले होते तिथं आला. तिथं जे लोकांची चर्चा रंगली होती, चांगल्या गोष्टी चालू होत्या, तिथे येऊन ते हागलं पोरग. काय केलं? संडास केली त्यानं. कोण? आता त्या सगळ्या लोकांचं पाटलाले आली लाज. आता त्या पाटलाले वाटलं, पहा कहाणी किती मस्त आहे, बाबासाहेबांनी सांगितली खापऱ्या महाराजची. आता बाबासाहेबाला वाटलं आपले इथं, बाबासाहेबाला नाही, त्या पाटलाला वाटलं आपली किती बेइज्जती, इकडे येऊनच हे पोरग आलं. म्हणजे लोकांमध्येच तिथं त्यानं संडास केली, विष्ठा केली. कोण? त्या लहानच्या लेकरानं. आता पाटलीने आतमध्ये या लागन का? पाटील सावण का ते? आता मा पाटलीनले तोंडही दाखवा लागन बाह्या गावातल्या लोकांले. पाटलीन बाई घरातून येईन, मग तिचं लोक तोंड पाहतील, म्हणजे आपले किती कमीपणा. आणि पाटलीन बाई ते संडास साफ करून कोणाच्या दिखता? नीट आहे का? बाबासाहेबांची कहाणी. म्हणजे घरातल्या पाटलीनं तोंड दाखवणंही पाप. दुसरी गोष्ट, तिनं 4 लोकांमध्ये येणं हेही पाप. आणि दुसरी गोष्ट, आता आलं तर आलं त्या लहानच्या लेकराचं संडास ते साफ करण कोण? पाटलीन बाई संडास साफ करताना दिसन. कोणाची? त्या लहानच्या लेकराची. पुन्हा पाटलींची कमीपणा, माही कमीपणा, समजलं का? आणि पाटलींले कस तरी वाटन. आता त्याला वाटलं, तेवढ्यात काय झालं, खापऱ्या महार तिथं उकरड्यावर दरवाजाच्या समोर असा चिवडत होता, समजलं का? तर खापऱ्या महार आता त्या पाटलाचं लक्ष गेलं, पाटलींच्या हाताने ते फेडायचं नाही. होय कोणाची विष्ठा ते संडास? पाटलाच्याच पोराची. पण पाटलींची कमीपणा होईल, पाटलाची कमीपणा होईल, म्हणून त्यानं काय केलं, तिथं खापऱ्या महार आता उकरड्यावर बसलं. ए खापऱ्या म्हणते, इकडे ये. आला खापऱ्या. आणि खापऱ्यानं काय केलं, ते म्हणते ते लहानचं लेकरू म्हणते, इथं त्यानं विष्ठा केली, संडास केली, हे फेडून टाक म्हणते, हे साफ कर म्हणते. कोण म्हणत आहे? पाटील. ते लोक पाहत आहे बा, सगळे लोक. ते तिथंच मधातच केलं ना त्यानं, ते अंधातल्या मधात, समजलं का? तर सगळी त्याची फजिती. तर त्या खापऱ्याला काय म्हणते, सावड बा. तर तो त्यानं काय केलं, मागचा पुढचा विचार केला. असं म्हटल्याबरोबर लगेच आला आता उकिरड्यावरचा खापऱ्या, लगेच डोळ्याची पापणी लवते न लवते पटकन आला. आणि पटकन त्यानं काय केलं, खापर वगैरे काय घेतलेला मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यानं हातानं काय केलं, असे बोट असे पूर्ण ते हातानच असे असा हात टाकला त्यानं. आणि ते आपल्या हातालेच काय बनवलं, खापर बनवलं. हातानच ते संडास त्यानं साफ केली आणि बाहेर फेकून दिली. आनंदानं, मस्त खुशीनं, कोण? खुशीनं फेकून दिली त्यानं संडास. त्याला काहीच वाटलं नाही, त्याला घाण वाटलं नाही, दुर्गंध वाटलं नाही, त्याला काहीच कमीपणा वाटलं नाही. आपण संडास साफ करत आहोत हेही त्याला वाटलं नाही. त्याला फक्त एवढंच वाटलं का पाटलानं मला काम सांगितलं, माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट आहे. तिथं का नाही लय लोक बसून होते गावातले, त्या बैठकीत का नाही लय लोक होते बसून, पण त्याला नाही सांगितलं लोक आहे त्या पाटलानं, पण मले सांगितलं. किती मी पाटलाचं लक्ष माझ्याकडे दुरून लक्ष होतं, मलेच सांगितलं. तेवढे लोक बसून होते बैठकीत, त्याला नाही म्हणलं ते गु साफ करायला, पण मले साफ करायला सांगितलं. याचा काय अभिमान आला त्याने? आला का नाही अभिमान? एक बाई म्हणे, भंतेजी बौद्ध लोकांपेक्षा हिंदू लोक लय चांगले आहे म्हणे. तर हिंदू लोक त्या संग नमस्कार घेते, त्या संग जय भीम घेते, जेवाले बोलावते, लय सन्मान देते. याच्यावरही कोणाचे उपकार आहे? बाबासाहेब तुले कुत्र विचारत नव्हतं, आता तुले लोक बसवते, या म्हणते, बसा, कारण तुमच्याकडे पैसे आले म्हणून, आता तुम्ही चांगले कपडे घालता म्हणून, आहे का नाही? तर त्याच्यावरही बाबासाहेबाचे उपकार आहे. बाबासाहेबाला विसरू? तर त्यानं हातानच ते फेकून दिलं. आता फेकून दिल्याच्या नंतर त्याला अहंकार आला. कोणाले? खापऱ्या मारले. त्या लोकांनी नाही सांगितलं, तेवढ्या मोठ्या लोकांनी तिथं बसून असून त्याले नाही सांगितलं ते संडास पेडायला, मले सांगितलं. याचा त्याला गर्व चढला. छाती काढून तो मग महारवाड्यामध्ये आला, छाती काढून. दररोज का नाही खापऱ्या मार येता जाता लोकांच्या संग नमस्कार घेत होता. येता जाता नाही का नमस्कार, येता जाता नमस्कार. पण त्या दिवशी मात्र त्यानं कोणासमोर नमस्कार घेतला
खापऱ्या महाराज काऊन नाही घेतला असन? कारण त्याला पाटलानं कोणतं काम सांगितलं होतं? संडास साफ करायचं. तिथे लय लोक बसून होते, त्याला नाही सांगितलं. गावातही लय लोक होते, गावातल्याही लोकांना पाटलानं ते काम सांगितलं नाही संडास साफ करण्याचं, पण मले सांगितलं, आवाज देऊन सांगितलं. तिथं बसून होतं तिथून आवाज देऊन सांगितलं, मलेच सांगितलं. गावातल्या पैकी तिथल्या माणसाला सांगितलं. याचा त्याला अहंकार आला, त्याची छाती फुगली, ते नाही का मोद्यासारखी चप्पाने त्याची छाती फुगली समजलं का? आणि मग तो कुठं फिरू लागला, आपला मोयलात असा असा छाती काढत चालला. घरा नाहीत जाणार, मला पाटील म्हणा. आहे का काय काय लोक? मलेच बाबूराव म्हणा, मलेच बाबूराव म्हणा, मीच बाबूराव. आपल्या समाजात लोक आहे का ना, काही इकडे तिकडे लागते, घर लागत तिकडं, बायको कला करते, खाली लांग उंदर आहे, पण असं मलेच बाबूराव म्हणा, मलेच असे आहे का ना आपल्या लोकांमध्ये लोक. बाबासाहेबाच्या नंतर कोणताच पुढारी आपल्या समाजाला भेटला? लाचार झाले आपले लोक, लाचार. आपल्या बोटीसाठी, उलशा पव्यासाठी, उलशा ह्याच्यासाठी, पैशासाठी आपलं काय विकते? मत विकते. मत विकणं म्हणजे भीमा माऊलीचं दूध विकणं, भीमा माऊलीचं रक्त विकणं. मीठ मिरची मध्ये आपल्या मताला विकू नका म्हणते. कोण म्हणत आहे? एवढा चांगला अधिकार दिला आपल्याला मतदानाचा, राजा बनण्याचा, तर आपले लोक काय करत आहे? मत विकत आहे का नाही मत? तर बाबा तो छाती काढत चालत होता, कोणासंग नमस्कारही घेत नव्हता, असा छाती काढत लोक म्हणे हा येता जाता खापऱ्या महारवाड्यामध्ये एकामेकासंग नमस्कार घेत होता. त्या काळामध्ये रामराम असं समजा, दंबदीक्षा नव्हती. तर आज काय झालं बा, हा छाती काढत चालला असा खापऱ्या मार, काय झालं बा? कोणासंग बोलत नव्हता तो, त्याला छाती. समजलं तुम्हाला काय झालं? त्याला पाटलानं काम सांगितलं होतं. तर एक माणूस काय म्हणते त्याला, खोडसर माणूस, समजलं का? काऊन रे खापऱ्या महारा म्हणे, नेहमी तर तू नमस्कार घेत होता म्हणे, आज तर तू लय छाती काढत चालला, अजिबात बोलत नाही, काय झालं रे म्हणे? तुला माहित नाही का म्हणे काय झालं? तर म्हणे पाटलानं काम सांगितलं म्हणे, कोणालेच सांगितलं नाही. तिथं लोक बसून होते, तर गावात त्या लोकांना बोलावलं नाही, मल्लेच ते काम पाटलानं मावर सोपवलं. तर कोणतं रे म्हणे? त्याला वाटलं का कोणतं काम सोपवलं बा याच्यावर? तर तुला माहित नाही का म्हणे, पाटलाचं पोरग म्हणे ते बापू कसा मुतते तेलाची धार ना, बापू कसा हाकते हळदीचा गोला. तर मले त्या पाटलानं पाटलाच्या पोराची काय करायला लावली? ते संडास गू फेडायला लावलं. तर त्यानं डोक्यावरच हात ठेवला. कोण? त्या माणसानं. अरे त्यानं काय ठेवलं? कोणतं काम सांगितलं? मला गू फेडायला लावला पाटलानं, पाटलाच्या पोराचा मी गू फेडला. काय न फेडला रे? तर त्या खापरात नाही, मी हातानच फेडला. पाटलाचा पोराचा वेळ ना ते सोन्याचा आहे का नाही, हळदीचा गोला. तर मी फेडलं म्हणे. त्यानं आपल्या डोक्यातच त्याला कसं वाटलं, ह्या माणसाला कसं. असे लोक होते आपले. आता ते खापरे मार त्या काळात होऊन गेला असं बिचारा, त्याला शिक्षण नव्हतं, अज्ञान होतं. पण आता काय खापरे महार आहे का? आता तर चांगले शिकलेले लोक आहे. तर आताही पुन्हा तो खापऱ्या मार बिचारा अडाणी असू शकते, तो थोडासा मतिमंदही असू शकते, त्याच्या घरी खाले प्याल नसन, त्यानं केलं असन, त्याची मजबुरी असू शकते. आता होती तेव्हा मजबुरी, त्यानं केलंय असन. पण किसना महार स्वाभिमानी होता महाडचा. एक किसना महार, त्यानं पैसे घेतले नाही, बैल ओढला नाही पाटलाचा. आणि एक कसा होता? हा गू ओढत आहे, गू सावडत आहे खापऱ्या महार म्हणून. तर मला सांगा, आजच्या समाजामध्ये बाबासाहेबाच्या कमाईने एवढे पैसे आले, नोटा आला, सगळंच घरी बराबर आहे, तरी खापरे महार जिवंत आहे का नाही आपल्या समाजामध्ये? आहे का नाही? दुसऱ्याचे गू सावडणारे, गोडासाठी उष्टे खाणारे लोक, आपला स्वाभिमान विकणारे, मत विकणारे, एका बोटीसाठी, एका पार्टीसाठी, एका धाब्यासाठी, एका पव्यासाठी आपलं मत विकते. मत विकणं म्हणजे भीमा बावलीचं दूध विकणं. लक्षात घ्या. म्हणून मत विकू नका, आपलं मताची किंमत ओळखा, स्वाभिमानानं जगा. कोण सांगत आहे असं? लाचारीचं गुलामीचं जीवन जगू नका. गुलामाला कोणताही धर्म नसतो. दुसऱ्याच्या ओझळीनं पाणी पिऊ नका. गुलामीची सवय लावून घेऊ नका. लक्षात घ्या. आलं का लक्षात? मग तुम्हाला खापऱ्या महार बनायचा आहे का किसना महार? तर आपल्या समाजामध्ये जास्त किसना महार आहे का खापऱ्या महार आहे? तुमच्या मोहल्यामध्ये असतील काही खापरे महार? हो जी बाबाजी, हो तुम्ही म्हणता तुमचंच करायचे आहे का नाही? तर हे आजही आपल्या समाजामध्ये दुसऱ्याच्या माग चालले असे. हो जी बाबाजी, हो तुम्ही माकड लक्ष देता. हो जी हो आमचं लक्षच आहे. बंद घरातले बंदच ना. हो आमचं लक्ष आहे तुमच्याकडं. हो असे खापरे मार आपल्या समाजामध्ये आहे. हो जी बाबाजी, हो असे गुलामी सारखे असे आता असे आपल्या समाजातले लोक आपलं मत विकतात ना, गुलामी. दुसऱ्याच्या माग असे कुत्र्यासारखे पुढारे फिरतात. असं म्हणतात पुलगावला जेव्हा बाबासाहेब आले, जिथं कुठं बाबासाहेबाची कार जात होती तर बाबासाहेबाची कारही दिसत नव्हती. बाबासाहेब डायरेक्ट भाषणात दिसत होते स्टेजवर. आपले लोक
बाबासाहेबाच्या माग पुढारी लोक म्हणजे एवढे लाखो लोक लात होते. मोबाईलही नव्हता तेव्हा, पेपर नव्हतं, तेवढं व्हॉट्सअप नव्हतं, हे नव्हतं ते नव्हतं, तरी बाबासाहेबाच्या सभेला लाखो लोक होते. पुलगावला 3 लाख लोक होते, सभा झाली. आज नेते ते आपल्या समाजामध्ये त्याच्या मागे काळ कुत्र दिसत नाही तुम्हाला, समजलं का? म्हणून कुत्र्यासारखं जीणं सोडून द्या, बोलू नका. स्वाभिमानाचं जीवन जगा, हे कोणी बोलू नका. स्वाभिमानाचं जीवन जगा, कोण सांगितलं? हा स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्यात पेरला आहे. अभिमानान नका जगू, अहंकारान नका जगू. अभिमान नाही, स्वाभिमान लक्षात घ्या. आपल्यामध्ये स्वाभिमान पेरण्याचं काम केलं, म्हणून बाबासाहेब म्हणतात, मी माझे झाड खडकावर लावलेले आहे आणि खडकावर लावलेल्या झाडाला उशिरा फळ येतील, पण ते मधुर आणि चवीची गोड असतील. ज्याला फळ खायची घाई झाली त्यानं कुठेही तोंड मारायला जावं. तर आपले लोक कुठेही जाते, इकडे जाते. लोकांनी म्हणलं कोणाचं कायचं काम करत आहे? मी बीजेपीचं काम करतो म्हणते. दुसऱ्याला विचार, तू कायचं काम करत आहे? तर म्हणते मी काँग्रेसचं काम करतो, पंजाबचं काम करतो. तू कायचं काम करतो रे? मी कमळाचं काम करतो, बीजेपीचं. तू कायचं करतो रे? मी काँग्रेस पंजाबचं करतो. अरे तू कायचं करतो रे? मी त्या याचं करतो, घड्याळीचं करतो, त्या याचं करतो, तुतारीचं करतो. पण असं एकही म्हणत नाही मी बाबासाहेबाच्या धम्माचं काम करतो. आहे का आपल्या समाजामध्ये? लोक बायानं धम्म टिकून ठेवला, बायाच ग्रंथ वाचतात, बायाच करतात, पण या पुरुष मंडळीने सर्व धर्म बुडवलेला आहे आपला. तुमच्याच घरच्या लोकांनी, दुसऱ्याला काय म्हणायचं आहे का नाही? तर आज महिला मंडळ आहे म्हणून, उपासिका मंडळ आहे म्हणून आपले ग्रंथ आहे ना, कमीत कमी हे कार्यक्रम तरी आपल्याला दिसते. नाहीतर तरुण लोकांनी धम्म बुडवलाय. आपले लोक बुद्ध विहारात जायची त्याला कमीपणा वाटते, पण नेत्याच्या माग कुत्र्यासारखं फिरण्याची त्याला कमीपणा वाटत नाही. बुद्ध विहारात या म्हणलं, बसा म्हणलं, प्रवचनात बसलं म्हणलं, ज्याले बुद्ध विहारामध्ये येण्याची, भंतेजीचं प्रवचन ऐकण्याची, बुद्धासमोर झुकण्याची, बाबासाहेबासमोर झुकण्याची, बुद्ध विहारात येण्याची कमीपणा वाटते, तो माणूस चांगला माणूस बनू शकत नाही. जो बुद्धाच्या धम्माला, संघाला शरण जातो तो महान बनतो. बाबासाहेब महान बनले, अंगुलीमाल महान बनले, सम्राट अशोक महान बनले. कशामुळे? ते बुद्ध धम्म संघाला शरण गेल्यामुळे. आपल्या तरुण पिढीला लाज येते, आहे का नाही? ज्याला बुद्ध विहारात येण्याची लाज वाटते, कमीपणा वाटते, ज्याला बुद्धासमोर झुकण्याची कमीपणा वाटते, ते लोक चांगले माणसं बनू शकत नाही. बुद्ध विहारात येण्याची कमीपणा वाटते, पार्टीचं काम करायला ते पुढे पुढे आहे, पण धम्माचं काम करायला पुढे नाही आहे. धम्माचं काम पहिलं महत्व द्या आपल्या जीवनामध्ये. एवढंच मला या आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. बंद करा ते, बंद करा.